मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी रुग्णालयातून मूल चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे। तिनं कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून एका मातेची फसवणूक करून तिचं बाळ चोरी करून पळ काढला। पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिलं। कसं तिने हे बाळ नेमकं चोरले आणि पोलिसांनी नेमकं कसं तिला पकडलंय याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिला हातात औषधांच्या कागदपत्रांची फाईल असलेली नुकतीच बाळांत झालेली माता, तिचं बाळ घेऊन सोबत चाललेली दुसरी महिला एकाच कुटुंबातल्या किंवा एकमेकींच्या ओळखीच्या असतील असं दिसतंय, पण तसं अजिबात नाहीये। बुरख्याआड स्वतःची ओळख लपवून हातात बाळ घेऊन चाललीये ती आहे बच्चा चोर। तिनं त्या आईची फसवणूक करून त्या अवघ्या 20 दिवसाच्या बाळासह पळ काढला। तो मेरे पास आई बोली कि 9 नंबर पे। मैं बोली नहीं, मेरा आदमी आएगा तभी मैं जाऊंगी पावती लेने। तो बोल रही है कि नहीं तुम चलो मेरे साथ, मैं देखी हूँ। तो मेरे से हाथ से बाबू ले ली। तो मैं बोली नहीं, मैं बाबू नहीं दूंगी। तो आगे कदम बढ़ा दी नीचे उतरने के लिए, तो मैं भी उसके पीछे आई। 17 नंबर में बोल रही है कि जो है कि जाके मुँह धो लो। मैं बोली नहीं धुलना है। कह रहे जाके धो लो, चलो मैं खड़ी हूँ। तो मैं गई वहाँ बाथरूम में मुँह नहीं धुली। मैं तुरंत आई तो देख रही वहाँ पे वो है ही नहीं। लेके बाळाला घेऊन त्या महिलेनं पलायन केलं, त्यामुळे बाळाच्या मातापित्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी स्वतःला सावरत कांदिवली पोलीस ठाणं गाठलं। मूळ पळवणाऱ्या महिलेविरोधात तक्रार केली। पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली। तो रिपोर्ट थोड़ा हमारा गड़बड़ हो गया, तो मैं उसको साइड में रख के चला गया स्टेशन पे लेने के लिए। भाई से वो फ़ोन किया था रिपोर्ट लाने के लिए। स्टेशन पे आया तो मैं गया लेने के लिए। फिर उसके बाद ये लोग दोनों बैठ के बातचीत किए। उसके बाद मैं था नहीं उस टाइम, बच्चा लेके इनसे बात करके वो निकल गए। बाद में हम लोग को पता चला तो हम लोग आए पुलिस चौकी। बाळ घेऊन पसार झालेली महिला रिक्षानं मालवणीत गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मालवणी परिसर पिंजून काढायला सुरुवात केली। पोलीस पकडतील या भीतीनं महिला घाबरली आणि तिनं वेगळी शक्कल लढवली। ती बाळाला घेऊन वनराई पोलीस ठाण्यात गेली। ते बाळ रस्त्याच्या कडेला सापडल्याची बतावणी करू लागली। तिच्या बोलण्यावरून पोलिसांना विश्वास बसलाही असता, पण त्यांच्या बेरक्या नजरेनं तीच आरोपी असल्याचं अचूक हेरलं। जी आरोपी महिला होती ती घाबरली आणि तिने ते मूल होतं ती घेऊन वनराई पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे जाऊन तिने सांगितलं की हे मूल मला रस्त्याच्या कडेला पडलेलं भेटलं म्हणून मी इथे जमा करायला आलं। त्यांनी आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला। त्यावेळी आम्हाला म्हणजे त्या ओझरचं जे वर्णन होतं त्या महिलेचं आणि त्या वनराई पोलीस स्टेशनला जी आलेली महिला होती त्याचं वर्णन आम्हाला सारखं वाटलं, म्हणून आम्ही लगेच आमची टीम पाठवली आणि त्या लहान मुलाला आणि त्या महिलेला घेऊन आलो पोलीस स्टेशनला। त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली। त्या चौकशी केल्यानंतर तिनेच ते मूल पळवलं असल्याची खात्री झाली। त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेलं आहे। चौकशी दरम्यान मूल होत नसल्यानं हे बाळ पळवल्याची कबुली त्या महिलेनं दिली आहे। तिच्याकडून बाळ ताब्यात घेत पालकांच्या हाती सोपवण्यात आलं। अंगणात बाळ खेळावं असं प्रत्येक दाम्पत्याला वाटत असतं। काहींचे स्वप्न अनेकदा अपूर्णच राहतात। दुसऱ्याच्या अपत्याची चोरी करून स्वतःचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे गुन्हाच। तोच गुन्हा या महिलेनं केल्यामुळे गजाआड जाण्याची वेळ तिच्यावर आली। कांदिवलीहून पी मल्लिकार्जुनसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।